आज आपल्या रामा इंटरनॅशनल स्कूलमध्ये मला बोलवून माझा जो काही सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका कडणे मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंदांचे मनापासून आभार व्यक्त करतो। मी आणि माझा मुलगा श्रेयश आम्ही जिल्हा स्तरावर जी योग कॉम्पिटिशन झालेली आहे तर त्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं होतं। त्याच्यामध्ये श्रेयसचा सुद्धा सेकंड रँक म्हणजे सिल्वर मेडल त्याला मिळालं आणि मला सुद्धा सेकंड रँक त्यामध्ये सिल्वर मेडल मला मिळालेलं आहे। तर त्याबद्दल आम्हाला इथे बोलवलं। आता योगाबद्दल सांगायचं मला जास्त काय त्याच्यामध्ये माहिती नाही आहे, पण आपल्या वाशिममध्ये योग टीचर तेजस कवर सर आहेत, इतरही एक सरनाईक सर आहेत। तर मला वाटते आपण सर्वांनी इथून पुढे ज्यांना योगामध्ये इंटरेस्ट आहे तर त्यांनी निश्चित त्यांचं मार्गदर्शन घ्यावं, कारण योग ही एक जीवनशैली आहे। आपण इतर जसे खेळ खेळतो त्याप्रमाणे आपण योग एक खेळ समजून आपण त्याला जर खेळलो आणि त्यामध्ये आपण प्रावीण्य प्राप्त करू शकतो। आता ही जी जिल्हास्तरीय स्पर्धा झाली याच्यानंतर स्टेट म्हणजे राज्यस्तरावर एक स्पर्धा होते, त्याच्यानंतर राज्यस्तरामध्ये जर आपण क्वालिफाय झालो तर त्यानंतर आपण नॅशनल लेवलवर सुद्धा खेळता येते आणि योगाला आता एशियन गेममध्ये सुद्धा त्याचा समावेश झालेला आहे। इथून पुढं ऑलिम्पिकमध्ये सुद्धा त्याचा समावेश होणार आहे। तरी सर्वांनी जसं आपण योग म्हणूनच नाही, ज्याला ज्या ज्या खेळामध्ये इंटरेस्ट आहे, कोणाला क्रिकेटमध्ये असेल, कोणाला व्हॉलीबॉल असेल, फुटबॉल असेल, जे काय आपापला इंटरेस्ट आहे त्यामध्ये आपण आपला इंटरेस्ट जोपासावा। आपली जी शाळा आहे आता आपल्या संस्थेचे अध्यक्ष असतील माननीय जाधव साहेब यांचं सुद्धा खूप इकडे लक्ष असते आणि ते वेळोवेळी तुम्हाला सर्व फॅसिलिटी उपलब्ध करून देतात। आता मागच्या आठवड्यात पालक मीटिंगला आलतो मी, तर सरांचं खूप काही लक्ष आहे आणि अतिशय बारीक सारीक लक्ष आहे। तरी आपण या सर्व फॅसिलिटीचा लाभ घ्यावा आणि मी बाकी मॅडम आणि सर्व शिक्षक वृंदांना सुद्धा एक सांगू इच्छितो की सर आपण आता मुलं लहान आहेत, त्यांना त्यांच्यात काय गुण आहेत, कला कौशल्य ती सध्या हिरू शकत नाही। तर आपण त्यांच्याकडे लक्ष ठेवून समजा एखादा स्पर्धा परीक्षेमध्ये करू शकत असेल तर त्याला थोडंसं त्या दृष्टिकोनातून त्याची विशेष तयारी करून घेणं, कोणाची खेळाविषयी, कोणाचे एखाद्या काही सुप्त गुण, एखाद्या गाण्याविषयी, म्हणजे ज्या त्यांच्यात जे गुण आहेत ते निश्चित हेरून त्या दिशेने जर त्यांना जर आपण थोडंसं प्लॅटफॉर्म किंवा उद्युक्त जर केलं तर ते निश्चितच आपापल्या याच्यामध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो। कारण आता सध्याचा जर ट्रेंड तुम्ही बघत असाल तर सध्या आता 10वी झाल्याच्या नंतर 11वी 12वी करून सर्वांना नीट करावीशी वाटते, डायरेक्ट मेडिकलला वगैरे। पण मला वाटतं हे असं काही केल्यापेक्षा प्रत्येकात आपापले जे गुण आहेत ते जोपासा तुम्ही। कारण काय होतं माहिती आहे का, याच्या अगोदर 2009ला आता माझं BSc ॲग्रिकल्चर झालं त्यावेळेस D.Edचा एक ट्रेंड होता। सगळे मुलं 12वी झाले की D.Edला जायचे। काय झालं नंतर D.Ed होऊन सर्वजण बेरोजगारच राहिले। तर त्यामुळे अलग अलग क्षेत्रामध्ये आपापलं करिअर करा, सर्व्हिसेस म्हणून असं काही नाही, कोणी व्यवसाय, उद्योग, कला, क्रीडा, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण अलग अलग याच्यामध्ये करिअर करू शकतो आणि आपली शाळा आपल्याला एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे, त्याचा निश्चित आपण सर्वांनी फायदा घ्यावा। आता मला सुद्धा आपल्या शाळेचा एक मॅडम फायदा झालेला आहे, व्यक्तिशः मी थोडंसं एक अनुभव कथन करू इच्छितो। मी 2009ला BSc ॲग्री पासआउट झालो आणि त्यानंतर 2 महिने मी कंपनीत जॉब केला। मला काही इंटरेस्ट नव्हता, मग मी वाशिमला आलो, तयारीला लागलो, पण थोडंसं नर्वस स्थितीत होती। स्पर्धा परीक्षेची तयारी लागली त्यावेळेस एवढं काही वातावरण नव्हतं, एवढं काही लायब्ररी वगैरे नव्हतं असं प्रायव्हेट वगैरे। तर त्यावेळेस मग आपली जी शाळा होती तिकडे तर तिथे शाळा होती आणि जाधव साहेबांनी कार्यक्रम ठेवला होता असं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा। तर तिथे त्यांनी आपल्या वासुदेव सोळंके साहेब नागठाण्याचे आहेत, सध्या ते आता मला वाटतं ॲडिशनल शिव आहेत। तर त्यावेळेस ते BDO म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं, त्यांना बोलवलं होतं आणि आपले वाशिमचे लेखक बाबुराव मुसळे सर यांना सुद्धा बोलवलं होतं आणि मी त्या कार्यक्रमाला गेलो। अतिशय नर्वस स्थितीत होतो, मी रूमवर बसून कंपनी सोडून आलेलो होतो। मार्गदर्शन केलं की आपल्या वाशिमला जे शिवाजी हायस्कूल शाळा आहे ना तर तिथं ग्रुप ऑफ स्टडी सर्कल म्हणून त्यावेळेस जे स्पर्धा परीक्षा करणारे मुलं आहेत तर ते अभ्यास करायचे। तो संध्याकाळी 6 ते 9 सर्वजण यायचे, तिथे एक जणांनी समोर बसायचं, म्हणजे थोडक्यात असं थोडंसं त्यांना वाचन करायचं, बाकीच्यांनी ऐकायचं, कोणाला वाटलं त्यांनी उत्तर द्यायचं। पण तो जे स्पर्धा परीक्षेचा एक
त्यावेळची पद्धत होती, तर त्याच्यातून खूप काही विद्यार्थी त्यावेळेस घडलेले आहेत. बरेचसे PSI झालेले आहेत. वर्ग 3 मध्ये तर तेव्हापासून आपल्या वाशिमचा दबदबा आहे. वर्ग 3 मध्ये सर्वात जास्त निकाल जर असतील तर आपल्या वाशिमचे. तर मी त्यावेळेस याला आलो आणि सरांचं मार्गदर्शन ऐकलं, त्या वासुदेव सोळंके सरांचं, आणि तेव्हापासून मी शिवाजी हायस्कूलला जायला लागलो. तर तिथे गेल्याच्या नंतर माझा कॉन्फिडन्स आणखी वाढला आणि अतिशय मग मी चांगल्या प्रकारे तयारी केली. आणि अवघ्या 6 महिन्यात मग जी सरळ सेवा भरती प्रक्रिया असते, तर हिंगोली जिल्हा परिषदची मी परीक्षा दिली. त्यामध्ये माझा 11वा रँक आला आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये चांगले मार्क पडून माझं 7व्या नंबरला सिलेक्शन झालं. म्हणजे माझं ओपनमधून सिलेक्शन झालं. आपण OBCचे असून सुद्धा ओपनमधून सिलेक्शन झालं. पुढं अनुकूलता मला मिळाली नाही, नोकरीची मला गरज असल्यामुळे आम्ही याच्यात समाधान मागलं. नाहीतर तुम्हाला माहीत असेल आपल्या वाशिमचे योगेश निरगुडे सर आहे, IAS झालेले, ते सुद्धा तेव्हा तिथे येऊन अभ्यास करायचे आणि आम्ही अभ्यास होतो त्याच्यामुळे ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करायचे, आमचं कौतुक करायचे. कदाचित पुढे जर त्यांचं सानिध्य लाभलं असतं, थोडंसं आम्हाला इकडे पुढे वाशिम जिल्हा परिषदला असतं, निश्चित आपल्याला याच्याही पुढं मला पुढं जाता आलं असतं. तरी पण याच्यामध्ये आहे याच्या समाधानी. हा प्रसंग सांगायचं एकच कारण आहे की आपली शाळा आपल्याला फॅसिलिटी जे उपलब्ध करून देते, तर त्याचा निश्चित आपण सर्वांनी फायदा घ्यावा आणि आपापल्या जीवनात आपण यशस्वीपणे आपली घोडदौड कायम ठेवावी, एवढे मी बोलतो. आणि परत एकदा आम्ही आपले कर्णे मॅडम, सर्व शिक्षक वृंद, जाधव साहेब यांचे सर्व मनपूर्वक धन्यवाद मानतो. धन्यवाद.